नमस्कार मित्रांनो, मी विशाल कुलकर्णी। आज कुठल्याही ट्रॅव्हल संदर्भात किंवा कुठल्याही ठिकाणासंदर्भात माहिती देण्यासाठी मी तुमच्या समोर नाही आलेलो आहे। तर तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे एक असा इन्सिडेंट जो माझ्यासोबत घडलेला आहे दिनांक 11 ला, जेव्हा मी सिद्धटेक वरून पुण्याला येत होतो। काय घडलं होतं त्या इन्सिडेंट मध्ये हे तुम्ही आता बघा, जो माझ्या कारच्या डॅश कॅम मध्ये रेकॉर्ड झालेला आहे। गाडी पडली का माणसं काय झाले कुठे ऍक्सिडेंट झालं काय पोलिसांना फोन करायचा का नको बाबा आपलं रोयचे जो बिनकामच काय करतो नाही जिवंत असला तर नाही तर ना आय थिंक आईला नसणार आहे तू गाडीवाला आला मागा थांब तो कोणाचा काय ग बाई विचारा ग दारू पिलेला हा भैया उतरते का नको नको जाऊ घाबरेल बघू तरी ना जिवंत विशाल तो नाटक बिटक पण करते ए नको गाडी त्याची मागून थांब जरा कधी उतरला की माणूस कोणतरी आलाय लॉक करतो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेलच की रस्त्यावरती बिलकुलही लाईट्स नव्हत्या आणि लोकांची ये-जा पण नव्हती, फक्त कार्स ये-जा करत होत्या। पण त्या कार्स मधून एकही जण खाली उतरून बघायला तयार नव्हतं की कोणाचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि नक्की काय परिस्थिती घडलेली आहे। आपली मनं खरंच इतकी निष्ठुर झालेली आहेत का की आपण कोणाच्याही मदतीलाही जाऊ शकत नाही आहोत। मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा एक पोलीस तिथे ऍक्सिडेंट झालेल्या अवस्थेत पडला होता। त्याचा चेहरा आणि त्याचं डोकं पूर्णपणे रक्तानं माखलं होतं आणि कोणीही तिथे थांबत नव्हतं। तुम्ही बघत असाल तर म्हणजे आधीच्या व्हिडिओला बघितलं असेल तर एक आर्टिगा माझ्या समोरून निघून गेली होती किंवा एक मारुती कार पास झाली होती, तीही थांबली नव्हती। ती आर्टिगा मे बी त्या आर्टिगावाल्याच्या मनात आलं होतं की याला मदत केली पाहिजे, पण तो थांबत नव्हता। जेव्हा माझी गाडी तिथे थांबली तेव्हा तो परत रिव्हर्स घेऊन आला आणि मला म्हणाला की तुम्ही थांबलात म्हणून आम्ही थांबलो, नाहीतर आम्ही थांबणार नव्हतो। लोकांच्या मनात भरपूर वेळा येतं की मे बी पोलिसांचा ससेमिरा मागं लागेल किंवा कुठल्या तरी पोलिसांच्या चौकशीमध्ये आपण अडकू, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा कोणी मे बी ट्रॅप केला असेल आपल्याला फसवण्याचा किंवा लूटमार करण्याचा। तर गोष्टी थोड्याशा जर का तुम्ही लक्ष देऊन पाहिल्यात तर आपल्याला अंदाज येतो की बाबा हा खरंच ट्रॅप आहे का किंवा खरंच कोणाला आपल्या मदतीची गरज आहे का। तर मूळ मुद्द्यावर परत येऊयात। 10:30 वाजले होते साधारणपणे आणि एक पोलीस जखमी अवस्थेत तिथे पडला होता। आम्ही लगेच उतरलो तिकडे आणि मी पोलिसांना फोन केला, पहिल्यांदा 100 नंबर डायल केला, त्यानंतर लगेच 108 नंबर डायल करून ॲम्ब्युलन्स बोलवली। पुढील 10 ते 15 मिनिटाच्या आत लगेच पोलीस तिथे हजर झाले, त्यांच्या पाठोपाठ लगेच ॲम्ब्युलन्स आली। मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे तसेच भारत सरकारचं फार अभिनंदन करू वाटतं किंवा फार कौतुक करू वाटतं की त्यांनी ही सर्व्हिस अतिशय उत्कृष्टपणे राबवलेली आहे। त्यांची इमिजिएट लगेच हेल्प झाली आणि 10 ते 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही आता या व्हिडिओमध्ये पाहालच की त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही प्रॉपर टाकलं आणि त्या ठिकाणाहून त्यांना हॉस्पिटलमध्ये रवाना केलं। त्या व्यक्तीचं जे सॅग होती त्या पोलीस कर्मचाऱ्याची आणि मोबाईल वगैरे जो होता, नशिबानं तो अनलॉक होता। आम्ही त्याच्या घरच्यांना कळवलं आणि त्याची सॅग आणि त्याचा मोबाईल त्या पोलिसांच्या हवाले केला। हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचं कारण एवढंच की थोडासा विचार करा, ती पोलीस आपल्या मदतीसाठी किंवा त्याला कोणीतरी मदत करायला यावं म्हणून इतका वेळ वाट पाहत होती। साधारणपणे आम्ही पोहोचायच्या 10 ते 15 मिनिट आधीच तो ऍक्सिडेंट झालेला असावा, जेव्हा त्याचं पूर्ण चेहरा आणि डोकं रक्तानं माखलं होतं। विचार करा, उद्या त्या ठिकाणी आपल्या नातेवाईकांपैकी कोणी किंवा आपण स्वतः अशा परिस्थितीत पडलो आहे आणि कोणी मदतीला येत नाही आहे आणि त्याच्या पाठीमागे कुठेतरी भीती, पोलिसांची भीती किंवा काहीतरी एक ससेमिरा आपल्या मागे लागेल हा विचार करून जर का ती आपल्याला मदत मिळत नसेल तर काय अवस्था होईल। आपले किंवा आपल्या नातेवाईकांचे प्राण जर या छोट्याशा गोष्टीमुळे किंवा कोणाच्या मदतीला अवेलेबल न झाल्यामुळे जर का गमवावे लागले तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट असू शकेल का। हा व्हिडिओ पाहून ज्यांच्या कोणाच्या मे बी डोक्यात प्रकाश पडला असेल तर तो खूप चांगली गोष्ट आहे, किंवा रोज इतके रोड ऍक्सिडेंट्स होतात
त्या रोड ॲक्सिडेंटपैकी एकाचे जरी प्राण वाचले ह्या व्हिडिओमुळे, तर मला ह्या व्हिडिओ बनवण्यापाठीमागचे माझे जे कष्ट लागले आहेत किंवा कष्ट म्हणण्यापेक्षा मी जो काही वेळ दिलेला आहे तर तो सार्थकी लागला असं मी समजेन. आजचा दिवस उद्या नाही आहे. आपण आज आहोत उद्या आहोत की नाही माहिती नाही. जो आज आत्ता या क्षणी जर तुम्हाला वाटलं असेल की बाबा अरे जाऊन मदत केली पाहिजे तर करा, बिनधास्त करा. जे काय गोष्ट असेल आत्ता जी तुम्हाला योग्य वाटते आहे ती गोष्ट करा. मला घरच्यांनी पण भरपूर वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर ऐकला असेल त्यांचा आवाज बॅकग्राऊंड की जाऊ नको, उतरू नको, मे बी धोका असेल. मी काही विचार नाही केला, मी एवढा विचार करत बसलो नाही. मला फक्त एकच डोक्यात होतं की तिथे कोणीतरी पडलेलं आहे बाबा, ज्याला मदतीची मे बी अपेक्षा आहे, ती मदत आपण केली पाहिजे आहे. उद्या त्या क्षणी आपण पण असू शकतो त्या ठिकाणी किंवा आपले जवळचे नातेवाईक असू शकतात. थोडासा विचार करा आणि गरजूंना जिथे हवं असल्यास मदत नक्की करा. चला पुन्हा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.